नमस्कार मित्रांनो. आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच महा-टी-ई-टी जी जून-जुलैमध्ये होणार आहे. त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हार्किस युट्यूब चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही आपण परिसर अभ्यास म्हणजे पेपर क्रमांक 1 ला परिसर अभ्यासावरती जे काही प्रश्न आहेत ते, तसेच पेपर क्रमांक 2 ला विज्ञान हे जे काही आहेत म्हणजेच जर पाहिलं आपण तर पेपर क्रमांक 1 व 2 चे जे काही विज्ञानचे प्रश्न आहेत ते आपण सर्व क्लिअर करणार आहोत. तर ते कशावरती? तर ते जे काही शालेय ज्ञान म्हणजे थोडक्यात आपलं क्रमिक पुस्तक आहे. क्रमिक पुस्तकावरती जे काही वन लाईन क्वेश्चन आहेत ते आपण घेणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता ह्या लेक्चरमध्ये जवळजवळ आपण 5वी, 6वी आणि 7वी या 3 वर्गांचे जे काही क्रमिक पुस्तकावरती आधारित प्रश्न आहेत ते क्लिअर करणार आहे. त्यामुळे पुढचे लेक्चर पण तुम्हाला पाहणं तेवढं महत्वाचं आहे. तर मग आपण सुरुवात करूया आपल्या या लेक्चरला. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2026 मध्ये होणार आहे जून-जुलै महिन्यात. त्यामुळं सर्वांनी ही व्हिडिओ अवश्य पहा. सुरुवात करूया आपल्या 5वीच्या जे काही क्रमिक पुस्तकातील प्रश्न आहेत त्यापासून. चला. तर शरीराच्या आतमध्ये असणाऱ्या इंद्रियांना अंतरिंद्रिय म्हणतात. फुफ्फुसे, हृदय, अन्ननलिका, यकृत, आतडी, स्वादुपिंड, मेंदू हे आंतरक्रिया ही जी काही इंद्रिय आहेत ती आहेत. ठीक आहे. शरीराच्या सर्व अवयवांवर नियंत्रण मेंदू करतो. केसांसारख्या लहान रक्तवाहिन्यांना केशवाहिन्या असे म्हणतात. पुढे फुफ्फुसांमध्ये ऑक्सिजन रक्तात मिसळतो. एक्स-रे फोटो न काढता पडद्यावर दिसणाऱ्या चित्रांवरून डॉक्टर माहिती मिळवतात. या तंत्रास स्क्रीनिंग असे म्हणतात. सध्या सोनोग्राफी तंत्राने शरीराच्या आतील भागाची चित्रे पाहता येतात. अन्नाचे रूपांतर विद्रव्य घटकात होणे आणि नंतर ते रक्तात मिसळणे या क्रियेस अन्नाचे पचन असे म्हणतात. मित्रांनो, प्रश्न हे वन लाईन आहेत, खूप सोपे आहेत. पण आपण जर पाहिलं तर टीईटीला असे पण प्रश्न 1-2 प्रश्न येऊ शकतात. चला, पाचक रसामुळे अन्न पचनास मदत होते. तोंडात अन्न घातल्यापासून पचन क्रियेला सुरुवात होते. हिवताप, टायफॉइड, कॉलरा हे जे काही साथीचे रोग आहेत हे तर तसेच क्षयरोग, घटसर्प हे संसर्गजन्य रोग आहेत. टायफॉइड, कॉलरा, जुलाब हे आतड्याचे रोग आहेत. तर मित्रांनो, असे पण प्रश्न विचारू शकतात की आतड्याचा खालीलपैकी कोणता रोग आहे? तर त्यामध्ये हे पर्याय देऊ शकतात. ठीक आहे. पुढचे पहा. कावीळ, टायफॉइड, कॉलरा, पोलिओ, हगवण या रोगांचा प्रसार पाण्याद्वारे होतो. पुढे क्षयरोगाचा प्रसार हवेतून होतो. पुढे पाहू आपण. खरूज, नाईट आहे, त्वचारोग स्पर्शावाटे इतरांना पोहोचतात. पाणी 15 ते 20 मिनिटे उकळल्यावर त्यातील जंतूंचा नाश होतो. यात्रेकरूंना कॉलरा लस प्रतिबंध टोचली जाते. बघा, जे यात्रेकरू असतात त्यांना कोणती लस टोचली जाते? तर कॉलरा लस ही प्रतिबंध लस टोचली जाते. प्रश्न असे विचारतात. बीसीजी त्रिगुणी म्हणजे घटसर्प, डांगऱ्या, खोकला, धनुर्वात ही लस जन्माला बाळाबरोबर देतात. पोळलेल्या किंवा भाजलेल्या भागावर गरम पाणी ओततात. ठीक आहे. डोके आणि मान या भागांना खूप वेळ प्रखर ऊन लागल्यास काय होतं? उष्माघात होऊ शकतो. पहा, ज्या ठिकाणी 45° पेक्षा जास्त ऊन असते त्या ठिकाणी उष्माघाताचे प्रकार आढळतात. मित्रांनो, मी जे काही पिवळ्या कलर मध्ये हायलाइट करतोय तसे आपण त्या प्रश्नावर असणार आहे. चला पुढे. लिंक सर्वांनी शेअर करा बरं. जलसंजीवनी म्हणजेच ORS. तर त्याचा लॉंग फॉर्म काय होतं? तर ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचा असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. याचा वापर पाणी आणि क्षार कमतरता भरून काढण्यासाठी होतो. ठीक आहे. पुढे पाहू आपण. जलसंजीवनीचा वापर हगवण आणि डिहायड्रेशन या रुग्णांसाठी होतो. पुढे स्पर्शदंश रुग्णास दंश जागेच्या वरती आवळपट्टी बांधतात व प्रतिविष टोचतात. पुढे आपण पाहू. खाणीतून मिळणाऱ्या दगडांपासून धातू मिळवतात. अशा दगडांना धातू पाषाण म्हणतात. ठीक आहे. पुढे खडकांपासून जे काही मातीचा पहा, खडकांपासून मातीचा 2.5 सेंटीमीटरचा पातळ थर होण्यास सुमारे 800 ते 1000 वर्षे लागतात. डोंगर उतारावर वाहणाऱ्या पाण्यामुळे धूप होते. ही धूप टाळण्यासाठी चाली किंवा ओटे घातले जातात. महर्षी कानट यांनी पदार्थ सूक्ष्म कणांनी बनलेले आहे असे मत मांडले. पुढे पदार्थाचे अतिसूक्ष्म कणाला महर्षींनी परमाणू असे नाव दिले. पुढे पदार्थ द्रव्याचे बनलेले असतात. उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात. पुढे त्या उष्णतेचे सुवाहक उदाहरण काय? तांबे, सोने, चांदी. पुढे उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणाऱ्या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक म्हणतात. काय काय? तर प्लॅस्टिक आणि ऍक्रेलिक जसे की रबर पण असे असू. पुढे लोखंड, कोबाल्ट आणि निकेल हे चुंबकीय पदार्थ आहेत. महत्वाचा प्रश्न आहे. जो बदल घडताना मूळ पदार्थ आहे तसाच राहतो, त्यात नवीन पदार्थ तयार होत नाही, अशा बदलांना भौतिक बदल म्हणतात. उदाहरणार्थ काय? तर पाण्याचा बर्फ होणे. पुढे वाफ थंड होऊन तिच्यापासून पुन्हा द्रव होणे यास सांद्रीभवन असे म्हणतात. मित्रांनो, आता मी हायलाइट करतो सांद्रीभवन. पुढे पदार्थ द्रवांमध्ये विरघळणे हा भौतिक बदल आहे. विलयन म्हणजे वितळणे. मित्रांनो,
जे बदल घडल्याने मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलांना रासायनिक बदल म्हणतात. मित्रांनो, हे वन लाईन क्वेश्चन आहेत. पाचवीपासून जे जे काही हे आहेत पुस्तक आपण त्यातून घेतलेले आहेत. चला, धातूंचे शरण हे रासायनिक बदल आहेत. सजीवांचे शरीर पेशींनी बनलेले आहे. सजीवांची प्रमुख लक्षणे पेशीमय रचना, हालचाली, चेतनाक्षम, वाढ, श्वसन, प्रजनन व मृत्यू. वनस्पतींच्या वर्गीकरणाचे श्रेय कोणी घेतलं तर कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञांनी घेतले. पुढे वनस्पतींच्या खोडांच्या रचनेवरून पहा वृक्ष, झुडूप, वेल आणि रोपटे असे वर्गीकरण होते. महत्वाचा प्रश्न आहे. आंबा, वड, पिंपळ ह्या झाडांना बहुवार्षिक वनस्पती म्हणतात. मुळा, गाजर, बीट यांचे जीवनक्रम 2 वर्षात पूर्ण होते म्हणून या वनस्पतींना द्विवार्षिक वनस्पती म्हणतात. सूर्यफूल, झेंडू, ज्वारी, बाजरी, मका या वनस्पतींचे जीवनचक्र एका वर्षात पूर्ण होते म्हणून या वनस्पतींना वार्षिक किंवा वर्षजीवी वनस्पती म्हणतात. अमिबा, पॅरामेसियम हे एकपेशीय प्राणी आहेत. पाठीचा कण असलेल्या प्राण्यांना पृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. मित्रांनो, आपले वन लाईनर आहेत बरं का, आणि असेच प्रश्न असतात. तर आता पृष्ठवंशीय प्राणी म्हणजे कोणते तर माणूस, मासा, बेडूक, साप, कावळा, हत्ती. पाठीचा कण नसलेल्या प्राण्यांना अपृष्ठवंशीय प्राणी म्हणतात. उदाहरण अमिबा, त्यानंतर कृमी, गांडूळ, गोगलगाय, झुरळ, खेकडा, फुलपाखरू. पिलांना जन्म देणाऱ्या प्राण्यांना जरायुज म्हणतात. बीजांमध्ये आदी, मूळ व अंकुर हे भाग असतात. पुढे मुळाच्या टोकाच्या भागावर केसासारखे धागे असतात, त्यास मूलरोम असे म्हणतात. चला पुढे खोडावर पेरे असतात. पेरे आणि पान यांच्या दुबळक्यात कोंबासारखा भाग दिसतो, त्याला मुकुल असे म्हणतात. पुमंग व जायंग हे यांच्यामध्ये फलधारणा होते. लांबी, वस्तुमान, आकारमान, काल, क्षेत्रफळ, तापमान या राशी आहेत. MKS पद्धतीला SI पद्धत म्हणतात. त्याचं आपण पाहूया. लांबी मीटर, वस्तुमान किलोग्रॅम, काल सेकंद. CGS पद्धतीमध्ये लांबी सेंटीमीटर, वस्तू ग्रॅम, काल सेकंदात मोजतात. पहा, MKS आणि CGS पद्धती ज्या काही पद्धती आहेत त्या समजून घ्या तुम्ही. ही जी काय हे व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता बरं का. 1960च्या साली समजा रोम शहरातील ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये फ्लाइंग शिक मिल्खा सिंग या धावपटूची पद्धत 1/10 सेकंदाने हुकली. पहा, 10 सेकंद नाही तर 1/10 सेकंदाने. त्यामुळं हे जे काय आहे ना काळाचं खूप किंवा सेकंदात याचं महत्वाचं आहे. 1984 साली लॉस एंजेलिस मध्ये झालेल्या ऑलिम्पिक शर्यतीत PT उषा धावपटूची पदक केवळ 1/100 सेकंदाने हुकले होते. 1/100 सेकंदाने. हे खूप महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा वेग रडार यंत्राद्वारे मोजतात. आपण बॉल जे काय आहे ना बॉलिंगचं स्पीड म्हणतो आपण, किती फास्ट टाकला तर ते कशाद्वारे मोजतात, तर ते रडार. स्थिर वस्तूला गतिमान करण्यासाठी, तिची गती कमी करण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी तसेच आकार बदलण्यासाठी बलाची आवश्यकता असते. गुरुत्वीय बल म्हणजे त्या वस्तूचे वजन होय. मॅग्लेव मॅग्नेटिक लेव्हिटेशन चुंबकीय उत्स्थापन मॅग्लेव ट्रेनमध्ये याचा वापर करतात. वस्तू व पृष्ठभाग यामध्ये एक बल कार्य करते, त्यास घर्षण बल असे म्हणतात. घर्षण बल नेहमी गतीच्या विरोधात कार्य करते. घर्षण बलामुळे वीज निर्माण होणाऱ्या बलाला स्थितीत विद्युत बल असे म्हणतात. एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात. आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती म्हणतात. उदाहरणार्थ झोपाळा. ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बिंदूतून जाते त्या गतीला नियतकालिक गती म्हणतात. पृथ्वीची सूर्याभोवती गती. ज्या गतीची दिशा सतत बदलत असते त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात. उदाहरणार्थ फुलपाखराची गती, माळ तुटून मोती खाली पडणे. चाल. चाल म्हणजे एखाद्या वस्तूचे दोन टोकातील अंतर कापायला जितका वेळ लागतो त्यावरून वस्तूची चाल कळते. पार केलेले अंतर, चाल अंतर पार करण्यास लागलेला वेळ. आता कप्पी, तरफ, चाक, स्क्रू हे साधे यंत्र आहे. जेव्हा बल लावून एखादी वस्तूला गतिमान केले जाते किंवा गतिमान वस्तूची दिशा बदलली जाते तेव्हा कार्य झाले असे म्हणतात. महत्वाचं आहे कार्य. कार्य करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात, ऊर्जा असे म्हणतात. ऊर्जा असे म्हणतात. उष्णता, ध्वनी, प्रकाश, चुंबकीय ऊर्जा ही ऊर्जेची रूपे आहेत. ऊर्जा कधीच नष्ट करता येत नाही. वनस्पती हा ऊर्जेचा एक महत्वाचा स्रोत आहे. कोळसा, डिझेल, पेट्रोल पारंपरिक ऊर्जा. सौर ऊर्जा, पवनचक्की, पाणी, समुद्रता ह्या अपारंपरिक ऊर्जा आहेत. म्हणजे पारंपरिक आणि अपारंपरिक ऊर्जा आहे, याचा फरक पहा. मातीचे कण तळाशी जाऊन बसण्याच्या क्रियेला निक्षेपण असे म्हणतात. पुढे काही स्थायूंना उष्णता दिल्यानंतर त्याचे द्रवात रूपांतर न होता एकदम वायूत रूपांतर होते, त्यास संप्लवन म्हणतात. उदाहरणार्थ आयोडीन, नवसागर, कापूर, डांबोळ. अन्न पचनाचे काम एकत्रितपणे करण्याच्या पचनइंद्रियाला समूहाला पचन संस्था असे म्हणतात. लाळेमध्ये टायलिन नावाचा पाचक असतो. जठरात जठररस नावाचा पाचक असतो. तसेच लहान आतड्यामध्ये अन्नामध्ये आणखीन पाचक मिसळतात. आंत्ररस, यकृत ग्रंथीतील पित्तरस व स्वादुपिंडातील स्वादुरस यामुळे अन्न पचण्यास मदत होते. पोषक पदार्थ रक्तात पोषणाचे काम
लहान आतड्यात होते. कुठे? लहान आतड्यात. मोठ्या आतड्यात पाणी शोषले जाते. सध्या पृथ्वीखेरीज इतर ग्रहांवर जीवसृष्टी कोठे आढळून आलेली नाही. वातावरणात नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, पाण्याची वाफ, धुलीकण हे घटक आहेत. वातावरण हे पृथ्वीचे संरक्षक कवच आहे. पृथ्वीचा 71% भाग पाण्याने व्यापलेला आहे. वातावरण, जलावरण, शिलावरण या तिन्ही आवरणाच्या जीवसृष्टीने व्यापलेल्या भागास जीवावरण असे म्हणतात. भूकवचाची जाडी जमिनीखाली किती आहे? 30 ते 70 किलोमीटर पर्यंत आहे. तर समुद्राखाली 5 ते 6 किलोमीटर इतकी आहे. पृथ्वीचे एकूण आकारमानाचा केवळ 2% भाग भूकवचाचा आहे. भूकवचापासून 70 ते 2900 किलोमीटर खोलीपर्यंतचा भाग मध्यावरणाचा आहे. पृथ्वीच्या एकूण आकारमानाचा जवळजवळ 82% भाग मध्यावरणात येतो. पृथ्वीच्या एकूण आकारमानाचा जवळजवळ 16% भाग गाभ्याचा आहे. पृथ्वीच्या गाभ्यातील द्रवाचे तापमान सुमारे 4000 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. परिसर म्हणजे आसपासची जागा. पर्यावरणातील सजीव व निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात. पर्यावरणातील सजीव निर्जीव घटकांचे एकमेकांवर होणारे परिणाम म्हणजे त्यांच्यातील आंतरक्रिया होय. पर्यावरणातील एखाद्या घटकात बिघाड झाला तर त्याच्या इतर घटकांवरही परिणाम होऊन समतोल बिघडतो. समुद्र सपाटीपासून 70 ते 26 किलोमीटर उंचीवरच्या वातावरणात थरास ओझोन वायू असतो. 17 ते 26 किलोमीटर. 16 सप्टेंबर हा ओझोन संरक्षण दिन म्हणून पाळला जातो. सामाजिक स्वास्थ्य ज्या पर्यावरणातून लागते त्या पर्यावरणाला चांगले सामाजिक पर्यावरण म्हणतात. CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. पुढे पहा, वाळू, विटांचे तुकडे, लाकडाचा भुसा इत्यादी वापरून काही पिके घेतली जाऊ शकतात. याला माती विना शेती म्हणतात. कार्बन डायऑक्साईडमुळे पृथ्वीचे वातावरणात उष्णता धरून ठेवली जाते. त्यामुळे वैश्विक तापमान हळूहळू वाढ होते. भारत सरकारच्या नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाद्वारे 20 ऑगस्ट हा अक्षय ऊर्जा दिन म्हणून पाळण्यात येतो. 20 ऑगस्ट. भारतीय चित्ता आणि डोडो यांची जनुकी आपण कायमची हरवून बसलो आहे. पहा, म्हणजे भारतीय चित्ता आणि डोडो. पुढे संयुक्त राष्ट्र संघ संस्थेने दरडोई 50 लिटर पाण्याची गरज सुचवलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला 50 लिटर. 22 मार्च हा जागतिक जल दिन आहे. 22 मार्च हा जागतिक जल दिन. पाण्यातील अशुद्धी, सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात गाळण यंत्रे बसवलेले असतात. तसेच त्यात क्लोरीन मिसळतात. याला क्लोरिनेशन असे म्हणतात. पुढे शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार एकूण जे काही सावयांपैकी प्रत्येकी 10,000 मिलीलिटर मागे फक्त 35 मिलीलिटर पाणी पेय जल उपलब्ध आहे. पुढे प्रकाशाचे संक्रमण एका सरळ रेषेत होत असते. याला प्रकाशाचे रेषीय संक्रमण असे म्हणतात. सर्व वनस्पतींना प्रकाशाची गरज मुख्यत्वे अन्न तयार करण्यासाठी असते. वनस्पतींच्या पानांमधील हिरवा रंग हरितद्रव्यामुळे असतो. प्रकाशाचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करण्याचे काम हरितद्रव्य करते. वनस्पतींची रासायनिक ऊर्जा अन्नाच्या रूपात असते, साठवली जाते. तापमान हे पदार्थातील उष्णतेचे दर्शक आहे. पाऱ्याचा गोठणांक 39 अंश सेल्सिअस असतो. तो उत्कलनांक 357 अंश सेल्सिअस आहे. भट्टीचे तापमान मोजण्यासाठी पायरोमीटर वापरतात. विशिष्ट वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची उष्णधारकता असे म्हणतात. 1 किलोग्राम पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यास लागणाऱ्या उष्णतेला त्या पदार्थाची विशिष्ट उष्मा असे म्हणतात. मित्रांनो, हे व्हिडिओ तुम्ही रात्री पण तुम्ही ऐकू शकता किंवा पाहू पण शकता मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी या व्हिडिओची लिंक सर्वांनी जे जे कोण TET परीक्षा देणार आहे त्यांच्यापर्यंत शेअर करा. हे क्रमिक पुस्तकातील प्रश्न आहेत आणि ते असेच प्रश्न येतात. तुम्ही आता पाहिले असतील. आणि तसेच आपले बऱ्यापैकी आता आपण पण जवळजवळ जेवढ्या PDF शेअर केल्या 23 नोव्हेंबर 2025च्या पेपरला, तर त्यातले जवळजवळ 70 ते 80% प्रश्न आले होते. पुढे पुढे पाहू. किलोग्रॅम पाण्याचे तापमान अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे 1 किलो कॅलरी म्हणजे 1 किलोग्रॅम पाण्याचे. ठीक आहे. एक पेशीय सजीव अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, स्पायरोगोला, युग्लिना हे आहेत. पुढे एक पेशीय सजीवांत पेशी पातळीवर आधारित संघटन असते. समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात. ऊती संघटन मॉस, शैवाल, जलवाय या सजीवांत आढळते. वेगवेगळ्या ऊती एकत्र येऊन त्यांची इंद्रिय तयार होते. वनस्पतीतील पान, फूल अशी इंद्रिये ही ऊतींनी बनलेली असतात. वावरिक काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असे म्हणतात. सर्व पृष्ठवंशीय प्राणी आणि बी धारण करणाऱ्या वनस्पती यांमध्ये संस्था पातळीवर संघटन आढळते. संघटनांच्या संख्या पातळीवर एकाच प्रजातीचे सर्व सजीव असतात. प्राण्यांच्या आणि वनस्पतींच्या समूह ज्या विशिष्ट जागेत राहतो, विकसित होतो त्या जागेला अधिवास असे म्हणतात. अधिवास सजीव, निर्जीव घटक असतात. एकाच अधिवासातील विविध प्रजातींच्या सजीवांच्या समूहाला समाज असे म्हणतात. अधिवासातील जैविक आणि अजैविक घटक मिळून परिसंस्था बनते. उदाहरणार्थ जंगल, नदी, जीवावरण ही सजीवांच्या संघटनांची सर्वोच्च पातळी आहे. पहा, जीवावरण ही सजीवांच्या संघटनांची सर्वोच्च पातळी आहे. प्रजननाचे मुख्य 2 प्रकार आहेत, अलैंगिक प्रजनन, लैंगिक प्रजनन. पुढे वनस्पतींच्या खोड, मूळ, पान अशा शाखीय अवयवांपासून प्रजनन होते.
तर शाकीय प्रजनन म्हणतात. उदाहरणार्थ कुठे गुलाब आणि जास्वंदमध्ये कशी प्रजनन होते? शाकीय प्रजनन. शाकीय प्रजननात वनस्पती तंतोतंत मूळ वनस्पतीसारखी असते. खोडापासून प्रजनन रताळे, हळद, कांदा, बटाटे, शेवंती इत्यादी ह्यांमध्ये होते. मुळापासून शाकीय प्रजनन हे रताळ्यांमध्ये होते. पानांपासून प्रजनन पानफुटीमध्ये. जीवाणू, बुरशी, शैवाल यात प्रजनन विभाजन कलिकायन बीजाणूजन्य पद्धतीने होते मित्रांनो. एक पेशीय जीवात प्रजनन विभाजन पद्धतीने होते. उदाहरणार्थ जीवाणू, शैवाल, क्लोरेला. पुढे पाहू आपण. चला लिंक शेअर करा. किण्व म्हणजे यासारख्या सजीवात कलिकायन प्रजननाची पद्धत आढळते. बुरशीमध्ये बीजाणूजन्य प्रजनन होते. शैवालात स्पायरोगायरा म्हणजेच खंडीभवन पद्धतीने प्रजनन होते. वनस्पतीतील लैंगिक प्रजनन पुमंग म्हणजे नर घटक आणि जायंग स्त्री घटक असतो. जलव्यालासारख्या सजीवात कालिकायन पद्धतीने अलैंगिक पद्धतीने प्रजनन होते बरं का मित्रांनो. सस्तन प्राण्यांच्या हृदयाचे 4 टप्पे असतात. पुढे धमन्या हृदयापासून शरीराच्या निरनिराळ्या भागाकडे रक्त वाहून नेण्यासाठी शुद्ध शिरा, शरीराच्या भागाकडून हृदयाकडे रक्त वाहून नेण्यासाठी अशुद्ध केशिका शरीरातील सर्व पेशींपर्यंत पोहोचतात. शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरून रक्त दिले जाते. त्याला रक्तपराधन असे म्हणतात मित्रांनो. बघा, निरोगी व्यक्ती वर्षातून 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. पुढे प्रत्येक वेळी 300 मिलीमीटर पर्यंत रक्त देऊ शकतो. रक्तगटाला सार्वत्रिक दाता. बघा, रक्तगटाला सार्वत्रिक दाता तो सर्वांना रक्त देऊ शकतो. AB रक्त गटाला सर्वग्राही म्हणतात. तो सर्वांचे रक्त घेऊ शकतो. आता इथे जे काय नाही तर रक्त गटाला सार्वत्रिक दाता तो कोणता रक्तगट आहे ते तर तुम्ही उत्तर शोधावरती ते कोणता आहे तर O. पुढे अन्न घटकातील अॅमिनो आम्लांचे प्रामुख्याने शरीर बांधण्यासाठी उपयोग होतो. रक्तामध्ये युरिया साचून राहिल्यास चक्कर येणे किंवा माणूस बेशुद्ध होतो. पहा मित्रांनो, जर युरिया साचून राहिलं तर चक्कर आणि बेशुद्धपणा आपल्याला येतो. डायलिसिस म्हणजे व्याश्लेषण वृक्काचे किडनीचे कृत्रिम पद्धतीने काम करतो. अळूच्या पानात काय असतं? कॅल्शियम ऑक्झिलेट असतात, त्याचे स्फटिक असतात. त्यामुळे घशात आपल्या खवखवते. पदार्थांच्या 3 अवस्था स्थायू द्रव वायू हे तुम्हाला पण माहिती आहे. निसर्गात काही पदार्थ मूळ स्वरूपात आढळतात त्याला मूलद्रव्य म्हणतात. निसर्गात एकूण 92 मूलद्रव्ये आढळतात आणि इतर कृत्रिम मूलद्रव्ये आढळतात. मित्रांनो, हे फक्त आता आपण 4थी, 5वी, 6वीचे प्रश्न घेतलेले आहेत. पुढचं जे आपलं लेक्चर आहे याच्या पुढचा जो भाग 2 तो त्यामध्ये आपण 7वी, 8वीचे घेणार आहे. नंतर 9वी, 10वीचे असे प्रश्न घेणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे प्रश्न पहा. ह्याच्यावर 4 ते 5 प्रश्न आहेतच. ऑक्सिजनचे 2 अणू जोडले जाऊन स्वतंत्र अस्तित्व असणारा एक घटक आढळतो. त्यास रेणू असे म्हणतात. मूलद्रव्याचे धातू, अधातू अशा गटात वर्गीकरण करतात. आता धातू सोने, चांदी, सोडियम, पारा. अधातू कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. पुढे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या अणूंच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला पदार्थाचे संयुग म्हणतात. संयुगाच्या अतिसूक्ष्म कणांना रेणू असे म्हणतात. साखर हे संयुग आहे. जेव्हा 2 किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळले जाते तेव्हा त्यास मिश्रण म्हणतात. उदाहरणार्थ हवा, दूध. 2 किंवा अधिक मूलद्रव्ये एकमेकात मिसळून त्यांचे गुणधर्म बदलता येतात त्यास संमिश्र असे म्हणतात. उदाहरणार्थ पोलाद, लोह आणि कार्बन. स्टेनलेस स्टील, क्रोमियम, लोखंड. पितळ, जस्त तांबे. आता 22 कॅरेटचे सोने हे पहा, सोने, तांबे यांचे मिश्रण आहे. बल्बच्या दिव्यात टंगस्टन तार असते. संयोगाच्या संक्षिप्त रूपात निर्देशित करण्यासाठी रेणूसूत्र वापरतात, तर मूलद्रव्याच्या निर्देशनासाठी संज्ञा असे वापरतात. शास्त्रीय भाषेत आवाजाला ध्वनी असे म्हणतात. ओके. आंदोलन काल हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो. ध्वनीचे एकक हर्ट्झ आहे. माणसाला 20 ते 20,000 हर्ट्झ ध्वनी ऐकू येतो. 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. पुढे 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेच्या ध्वनी श्राव्यातील ध्वनी म्हणतात त्याला. सोनार हे श्राव्यातील ध्वनी यंत्रणा रडार आहे. आतील भेगा व समुद्रतळ यासाठी हे वापरतात. ध्वनीचा प्रसार माध्यमातून होतो. ध्वनी स्थायू द्रववायू माध्यमातून प्रसारित होतो. ध्वनीचा वेग स्थायूत सर्वाधिक आहे, त्यानंतर द्रव आणि वायूत आहे. ध्वनीचा वेग 20°C तापमानावर हवेत 340 मीटर प्रति सेकंद इतका असतो. तापमान वाढले की वेग वाढतो. प्रकाशाचा वेग 3 गुणिले 108 मीटर सेकंद एवढा आहे. प्रकाशाचा वेग ध्वनीच्या जवळजवळ 106 पट इतका जास्त आहे मित्रांनो. सुमारे 2500 वर्षापूर्वी थेल्स नामक ग्रीक शास्त्रज्ञाने स्थितीत विद्युतचा प्रयोग केला. थेल्सने इलेक्ट्रिसिटी हे नाव दिले. सजातीय प्रभार एकमेकांना प्रतिकर्षित करतात, तर विजातीय प्रभार एकमेकांना आकर्षण घेतात. ऋण प्रभार असलेल्या सूक्ष्म कणांना इलेक्ट्रॉन असे म्हणतात. विद्युतदर्शी हे विद्युत प्रभार ओळखण्याचे एक साधे उपकरण आहे. अमिबा छद्म पादांच्या साहाय्याने पुढे सरकतो. हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायऑक्साईडची गरज असते. तृणधान्यामध्ये पिष्ट भरपूर असते. ऊर्जेसाठी पिष्टमय पदार्थांचे
ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. पुढे जास्त झालेले ग्लुकोज ग्लायकोजनमध्ये होऊन यकृतात साठवले जातात व आवश्यक त्यावेळी त्याचा वापर होतो. प्रथिने शरीर बांधणीसाठी महत्वाचे असतात. प्रथिने ही मूलतः नायट्रोजनयुक्त कार्बनी पदार्थ आहेत. डीएनए म्हणजे डीऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड, आरएनए म्हणजे रायबोन्यूक्लिक आम्ल, डीएनए आरएनए नायट्रोजनयुक्त पदार्थ आहेत. गळीताच्या धान्यांपासून स्निग्धार्थ पदार्थ बनवतात. ज्यादा मेदाम्ले पुन्हा ग्लिसरॉल बरोबर जोडली जाऊन मेद तयार केली जाते. पालेभाज्या तसेच फळभाज्यांमध्ये सेल्युलोज हा तंतुमय पदार्थ असतो. धान्य टिकवण्यासाठी कडुलिंबाचा पाला वापरतात. बटाटे व कांद्यांना कोंब येऊ नये म्हणून गॅमा किरणांचा मारा करतात. सोडियम मेटाबायसल्फेट, सायट्रिक आम्ल, बोरिक आम्ल, ऍसेटिक ऍसिड किंवा व्हिनेगार म्हणजेच हे अन्न परिरक्षक आहेत. फॉस्फरसच्या त्रुटीमुळे वजनात वाढ खुंटणे, घट होणे असे विकार संभवतात. लोहाच्या अभावामुळे पंडुरोग म्हणजेच अॅनेमिया हा रोग होतो. आयोडीनच्या अभावामुळे गलगंड म्हणजे गॉइटर हा आजार होतो. तंबाखू खाताना किंवा धूम्रपान करताना निकोटीन, टार, कार्बन मोनोक्साईड असे घातक पदार्थ निर्माण होतात. निकोटीन मेंदूवर द्यायला घातक आहे. टार फुफ्फुसात दमवतो आणि कर्करोग होतो. दारू, अफू, गांजा चेतासंस्थेवर घातक परिणाम करतात. मानवाचे तापमान जवळपास 37 अंश सेल्सिअस असते म्हणजे 36.9 अंश सेल्सिअस सामान्य तापमान. मध्यवर्ती चेतासंस्था मेंदू व मेजर यांचा समावेश होतो. मध्यवर्ती चेतासंस्था मध्ये मेंदू व चेतारुज्यूचा समावेश असतो. परिघीय चेतासंस्था चेतासंस्था चेतातंतूचे दोन प्रकार, एक संवेदी म्हणजे अभिवाही आणि दुसरा प्रेरक म्हणजे अपवाही. शरीराच्या विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे पाठविण्याचे काम संवेदी चेतासंस्था करतात आणि मध्यवर्ती चेतासंस्थेकडून मिळालेली आज्ञा शरीराच्या सर्व भागां किंवा संबंधित भागापर्यंत पोहोचवण्यासाठी काम एक प्रेरक चेतातंतू करतात. पाहू काहींचे संदेश मेंदूपर्यंत न पोहोचवता फक्त पोहोचतात. थोडस इथे प्रिंट मिक्स झाले. त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडतात. यास प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात. उदाहरणार्थ तोंडाला पाणी सुटणे, गरम वस्तूला हात लावणे. ठीक आहे. हे थोडासा प्रिंट मिक्स किती झाले. प्राण्यांच्या शरीरातील जीवनक्रिया आणि हालचाली नियंत्रित करणाऱ्या रासायनिक पदार्थांना संप्रेरक असे म्हणतात. प्राण्यांमध्ये विभेदन या टप्प्यात तयार झालेल्या भागाचे स्थिरीकरण होते. अनुवांशिक घटकांना जनुकी असे म्हणतात. वृद्धी संप्रेरकी मेंदूमधील पियुषिका. आम्ले आणि आम्लरी यांचे गुणधर्म परस्पर विरुद्ध असतात. कोणता पदार्थ आम्ल आहे हे आम्लरी हे ओळखण्यासाठी आपण वापरणाऱ्या पदार्थांना दर्शके असे म्हणतात मित्रांनो. लायकेन या वनस्पतीपासून दर्शक मिळतात म्हणजे लिटमस कागद. लिटमसचे पाण्यातील द्रावण जांभळ्या रंगाचे असते. पहा मित्रांनो, आम्लात हा दर्शक मिसळला तर त्याचा रंग लाल होतो, तर आम्लारीत त्याचा रंग निळा होतो. ज्या द्रावणामुळे निळ्या किंवा लाल लिटमसच्या रंगात कसलाही बदल होत नाही अशा पदार्थांना उदासीन पदार्थ म्हणतात. धातू तापवल्यानंतर ऑक्साईड मिळतात. अधातू तापवल्यानंतर सुद्धा ऑक्साईड मिळतात. सामान्यतः अधातूंची ऑक्साईड आम्लधर्मी आहे. सामान्यतः धातूंची ऑक्साईड आम्लारी धर्म आहे. पाण्यात विरघळणाऱ्या आम्लारींना अल्कली म्हणतात. यावरून असे लक्षात येते की सगळे अल्कली आम्लारी असतात, परंतु सगळे आम्लारी अल्कली नसतात. खूप महत्वाचा प्रश्न आहे, तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे आम्ले व आम्लारी यांच्यातील रासायनिक अभिक्रियेला उदासीनीकरण म्हणतात. या अभिक्रियेत क्षार आणि पाणी तयार होते. लिंबू, मोसंबी, संत्री या फळात सायट्रिक आम्ल असते. चिंचेमध्ये टार्टरिक आम्ल असते. दह्यामध्ये लॅक्टिक आम्ल असते. प्रसाधन गृहांच्या स्वच्छतेसाठी हायड्रोक्लोरिक आम्ल वापरतात, म्हणजे आपण त्या गोळ्या टाकतो त्या. लोणची व मुरंबा टिकवण्यासाठी ऍसेटिक आम्ल किंवा बेन्झाइक आम्ल वापरतात. मानवाच्या जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल असते. जठरात हायड्रोक्लोरिक आम्ल वाढते असता ऍसिडिटी होते. त्यावेळी डॉक्टर आम्लधर्मी धर्मी गोळ्या देतात. हे औषध सामान्यपणे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे असते. पुढे रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे शेतजमिनीत आम्लाचे प्रमाण वाढते. जेव्हा जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत चुनखडी किंवा चुन्याची निवडी टाकतात, तर जमीन आम्लधर्मी असते तेव्हा जमिनीत सेंद्रिय पदार्थ टाकतात. खूप महत्वाचं आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचे 1 अणू यांच्या संयोगाने पाण्याचा एक रेणू तयार होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण हे जे काय ते लेक्चर पाहिलेलं आहे तुम्ही, आपण हे सगळं क्रमिक पुस्तकामधलं 1 लाईन नोट्स आहेत. थोडक्यामध्ये आपण जे काय 4थी, 5वी, 6वी, 7वी पर्यंतचे हे आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, हे 1 लाईन आहेत पण खूप महत्वाचे आहेत. क्रमिक पहा तुम्ही, ते क्रमिक प्रश्न आहेत हे. तर हे परिसर अभ्यास म्हणजे आणि विज्ञान. आता परिसर अभ्यासामध्ये पाहिलं आपण पेपर क्रमांक 1ला, तर परिसर अभ्यासामध्ये विज्ञान आहे म्हणजे परिसर अभ्यास आहे, भूगोल आहे, इतिहास आहे असे आहेत आणि 6 ते 8ला प्रॉपर विज्ञान आहे. तर आता आपण हे जवळजवळ 4थी, 5वी, 6वीचे प्रश्न पाहिले, 7वीचे. पुढचा आपण जे काय त्या 7वी, 8वीचे पाहणार आहे, त्यानंतर 9वी, 10वीचे असे आपण
3 लेक्चर येणार आहेत. तर मित्रांनो, सर्वांनी आपला हा हाडकेसर YouTube चॅनल आहे. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.